नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया तर सध्याच्या टॉप 20 न्यूजवर. इराण विरोधातील युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरुद्ध अमेरिकेत मोठे प्रदर्शन झालं होतं. युद्ध टाळण्यासाठी कोट्यवधी नागरिक रस्त्यावर उतरत असताना आता युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर डेमोक्रॅट्स तसेच काही रिपब्लिकन खासदारही ट्रम्प यांच्यावर तुटून पडले आहेत. ट्रम्प यांच्यावर अमेरिकेची जागतिक प्रतिष्ठा धोक्यात आणल्याचा आरोप होत असून डेमोक्रॅटिक खासदारांनी सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य केले आहे. काही खासदार 25व्या घटनादुरुस्तीच्या आधारे ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी करत आहेत. त्यांनी म्हटले आहे की ट्रम्प यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची भाषा वापरली, जी राष्ट्राध्यक्ष पदासाठी अनुचित आहे. अमेरिका आणि इराण यांनी 2 आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर केला आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी उघडा ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. पुढील चर्चा पाकिस्तानमध्ये शुक्रवारपासून सुरू होणार असून युद्धविराम कायम ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे पर्शियन आखातातील 16 जहाज अडकले असतानाही भारतीय ध्वज असलेले 2 LPG टँकर ग्रीन सान्वी आणि ग्रीन आशा सुरक्षितपणे होर्मुझच्या सामुद्रधुनी पार करत भारताच्या दिशेने निघाले आहेत. ग्रीन सान्वी 7 एप्रिल आणि ग्रीन आशा 9 एप्रिल रोजी भारतीय किनारपट्टीवर पोहोचणार आहे. या जहाजांच्या सुरक्षित आगमनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की अशा युद्धाने संपूर्ण जगाचा विध्वंस होण्याची भीती होती. इराणने इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना 35 दिवस झुंजवून ठेवलं आणि देशासाठी लढण्याची ताकद जगाला दाखवली. त्यांनी सांगितले की इराणला नुकसान झालं तरी इस्रायलचे नुकसान जास्त झालंय. अमेरिकेच्या ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. शेवटी मध्यस्थीचा श्रेय पाकिस्तानला जात आहे, ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा जागतिक नकाशावर आला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात युद्धविराम जाहीर केल्यानंतर भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. आज आशियातील बाजार 5% वर झेपावला, तर आज सकाळी सेन्सेक्स 2822 अंकांनी वाढून 77,439 वर पोहोचला आणि निफ्टी 800 अंकांनी वाढून 23,949 वर ट्रेड करू लागला. इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या शेअरमध्ये अनुक्रमे 8.2%, 9% आणि 8.8% वाढ दिसली. गुंतवणूकदारांना काही मिनिटांतच सुमारे 14 लाख कोटी रुपये फायदा झाला. इराण इस्रायल युद्धामुळे विक्रमी उच्चांक गाठलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर सुमारे $95 प्रति बॅरलने घट झाली आहे. याचा अर्थ तेलाची किंमत सुमारे 7,500 ते 8,000 रुपये प्रति बॅरलने कमी झाली आहे. गेल्या 38 दिवसांपासून चाललेल्या संघर्षानंतर ही परिस्थिती सामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी ठरत आहे. इराण अमेरिकेतील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर आज सोने चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली. मंगळवारी GST वगळता सोन्याचा भाव 1,47,500 रुपये होता, तर बुधवारी तो 1,51,500 रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरातही किलोने 10,000 रुपये वाढून 2,47,000 रुपये झाले. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते युद्धाच्या समाप्तीच्या दिशेने वाटचालीमुळे भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या बैठकीत बारामतीतील राजकीय परिस्थिती आणि आगामी पोटनिवडणुकीत महायुतीचे ताकद प्रदर्शन कसे करावे यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सुनेत्रा पवार सोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार देखील उपस्थित होते. बीड जिल्ह्यात एका निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस प्रज्ञा खोसरे यांच्यापासून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदूबाबा अशोक खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या पत्रानंतर प्रज्ञा खोसरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून संबंधितांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात काम करणाऱ्यांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जे काम करतील तेच पदावर राहतील. फक्त निधीसाठी येणाऱ्यांना दूर केले जाईल. आता निवडणुका 3 वर्षांपर्यंत नसल्यामुळे पक्ष संघटना वाढीसाठी राज्यातील 43,000 गावांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. संपर्क प्रमुख म्हणून असलेल्या अनेक आमदार खासदारांना त्यांच्या जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघातील काम पाहण्याची जबाबदारी देखील देण्यात आली असून कामाचा रिपोर्ट वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कागलचे राजकारणी समरजित घाटगे यांनी आज अखेर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा ते भाजपात परतले आहेत. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरात याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पुढील सुनावणी उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. मागील वेळी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज परत न्यायालयात हजर करण्यात आले होते. महाराष्ट्र सायबर सेलने नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर प्रसारित केल्याबद्दल FIR दाखल केली आहे. हा गुन्हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. तपास अद्याप सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचा कथित CDR आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासह खरातशी झालेल्या कॉलचा उल्लेख केला. याबाबत चौकशी करणाऱ्या SIT पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की CDR लीक प्रकरणाची चौकशी शासन स्तरावर सुरू आहे आणि तपासात जे निष्पन्न होईल तेच समोर येईल. यांनी या प्रकरणातील व्हायरल झालेल्या व्हिडिओंवर कारवाई झाल्याचेही सांगितलंय. मुंबईतील गोरेगाव दिंडोशी येथील रहेजा हाईट्स सोसायटीत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये CCTVमध्ये कैद झालेल्या फुटेजमध्ये बिबट्याने अचानक कुत्र्याला ओढून काही अंतर नेले पण लगेचच सोडून जंगलाकडे पळ काढला. वनविभागाने प्रशासनाच्या दबावानंतर परिसरात पिंजरा तैनात केला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील विविध भागात गेल्या महिन्यातील अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात होते. मात्र आता हवामान बदल दिसून येत असून राज्यात पावसाचा धोका कमी झाला आहे. हवामान विभागानुसार राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून तापमान हळूहळू वाढत आहे. कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील आणि पुढील काही दिवसांत 2 ते 3 अंशांनी वाढू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या रेपो दर 5.25% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब केला असल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील EMI मध्ये सध्या बदल होणार नाही. तथापि रेपो दरात वाढ न केल्यामुळे ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या थोडासा दिलासा मिळाला आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने-सामने येणार आहेत. दिल्लीने आतापर्यंत 2 सामने जिंकले आहेत तर गुजरात अजून विजयाच्या शोधात आहे. दिल्लीचा ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली टीमची जोरदार कामगिरी पाहायला मिळत आहे. गुवाहाटीतील बारसपारा स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी विजय मिळवला. रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 151 धावांचे आव्हान ठेवलं होतं. मुंबईची टॉप ऑर्डरने निराशाजनक कामगिरी केल्यामुळे मुंबईची पारी फक्त 123 धावांवर संपुष्टात आली. राजस्थानने सलग 3रा विजय मिळवून विजयी हॅट्रिक पूर्ण केली. राजस्थान रॉयल्सने सामना जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या सोशल मीडियावर साधा पण अर्थपूर्ण संदेश दिला. त्याने राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर त्यांच्या फॅन्सला दिलेल्या पाठिंब्यासाठी सपोर्ट के लिए शुक्रिया असं 4 शब्दांत पोस्ट करून आभार मानले. त्यामुळे त्याने चाहत्याचे मन जिंकले. सामन्यातील त्यांच्या प्रदीर्घ फलंदाजीमुळे आणि बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजाविरुद्ध धाडसी खेळीमुळे त्यांचं IPLमध्ये युवा खेळाडू म्हणून सगळीकडे कौतुक होत आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.